नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। हा आहे सेकंड व्हिडिओ। तर श्री स्वामी समर्थ। सर्वांना गुड आफ्टरनून। कशा आहे सर्वजण? आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असायला हवे। तर आजचा टॉपिक आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या गृहिणींसाठी। तर सर्वांनी स्किप न करता पूर्ण बघा। तर वेळ न घालवता आणि लगेच मी व्हिडिओला सुरुवात करणार आहे। त्या अगोदर जर चॅनलवरती कोणी अजूनसुद्धा नवीन असेल ना आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा। आणि जर हा व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर मी असे 5 व्यवसाय तुम्हाला सांगणार आहे की ते आपण घर बसल्या करू शकतो आणि एकदम कमी इन्व्हेस्टमेंट करून आहे ना आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो। तर मी तुम्हाला कोणते व्यवसाय आहेत त्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे। कारण बऱ्याच लेडीज असे असतात बघा, हाऊसवाईफ आहे किंवा गृहिणी आहेत आणि त्यांना बाहेर जाण्याची काम करायला परवानगी नाही आहे आणि त्यांना सुद्धा वाटतं ना की घरामध्ये बसून आहे का आपण सुद्धा आहे ना 4 पैसे कमवावं किंवा 4 पैसे मिळावं। प्रत्येकाचं वेगवेगळं स्वप्न असतं की आपल्या स्वतःचे पैसे असावेत म्हणून किंवा आपल्या हक्काचे पैसे असावेत म्हणून, असं प्रत्येक लेडीजला वाटतं। असंच देखील आहे ना, त्यासाठी ना मी छान असे व्यवसाय कोणते आहेत की आपण एकदम कमी पैशामध्ये ना ते व्यवसाय करणार आहोत, ते पण घरात बसून। चला तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिला व्यवसाय आहे तो म्हणजे उलन रंगोली मॅट, ते पण रेडीमेड। तर हे सगळं जे साहित्य आहे ना, ते आपल्याला त्यासाठी काय काय साहित्य लागतं ना, तर ते सगळं साहित्य जर आपण सर्च केलं ना, तर त्याच्यावरती इझिली ना आपल्याला अवेलेबल होतं। किंवा एखाद्या जर जनरल स्टोर्समध्ये गेलं ना, त्यांना जर माहिती सांगितलं ना की मला अशा प्रकारचा व्यवसाय सुरू करायचा, तर ते तुम्हाला आहे ना सगळं त्याच्यासाठी काय काय लागतं, उलन लागतं, त्याच्यानंतर ब्लू गन लागते, त्याच्यासाठी स्टिक लागते, त्याच्यासाठी लेझर, म्हणजे भरपूर असं काहीतरी लागतं बघा। भरपूर असे म्हणजे वस्तू लागतात आणि हे सगळे ना 1000 रुपयाच्या आतमध्ये सुद्धा तुम्ही ना हा व्यवसाय सुरू करू शकतात। आणि आता सध्याला गौरी गणपती, दसरा आणि दिवाळी हे जे सण आलेले आहेत, तर त्याच्यासाठी ना भरपूर लोक जे बिझी वुमन असतात ना, तर त्यांना आहे ना रांगोळी काढणं होत नाही। त्यामुळे ना रेडीमेड रांगोळी एकदम बरी पडते बघा, झटकीपट आणि एकदम छान छान मार्केटमध्ये ना रांगोळी ज्या आहेत ना उलनच्या, तर त्या उपलब्ध आहेत बघा, झालेल्या आहेत। त्या तुम्ही ना घरात बसून बनवू शकतात। किंवा तुम्हाला जर आहे ना आणि बनवून झाल्याच्या नंतर आहे ना सेल कसं करायचं हा प्रश्न प्रत्येकाला येतो बघा डोक्यामध्ये। तर आपण आहे ना प्रत्येक घरोघरी जाऊन एका तर कोणतंही काम करण्याच्या अगोदर लाज आपल्याला अजिबात बाळगायची नाहीये। कारण आपल्याला त्याच्यामध्ये उतरायचे म्हटल्याच्या नंतर कोणतीही लाज वगैरे धरायची नाहीये। तर सर्वप्रथम आपले जर रंगोली मॅट तयार झाले ना, तर वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये, तर सर्वात प्रथम तर आपल्या सोसायटीमध्ये किंवा आपल्या गावामध्ये आपण जिथे राहतो ना, तिथं त्याबद्दलची माहिती सांगणं किंवा त्यांना ते प्रोडक्ट देणं। तर सुरुवातीला आहे ना आपण 10-20 रुपये कमी घेतले ना तरी पण चालेल, पण आपली जी क्वालिटी आहे ती एकदम छान ठेवायची आहे, एकदम मस्त क्वालिटी ठेवायची आहे। आणि त्यानंतर कस्टमरसुद्धा एकदम हॅप्पी होऊन जातं बघा, जर क्वालिटी चांगली असेल किंवा रिजनेबल त्याची प्राईस असेल तर तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईनसुद्धा तो बिझनेस करू शकतात। तर शक्यतो ऑफलाईन बिझनेस आहे का खूप, तुम्ही ना तो बिझनेस आहे ना ऑफलाईनसुद्धा करू शकतात माझ्या मते आहे। तर दुसरा व्यवसाय आहे तो म्हणजे कमळ आसन किंवा जे स्वस्तिकचे आसन भेटतात ना बाजारामध्ये, तर त्याची क्वालिटी बघा, एक एक टीप मारलेली असते आणि त्याची क्वालिटी एवढी तरी ना छान नसते। पण आपण जर प्रत्येकाच्या घरी शिलाई मशीन असते, तर मग शिलाई मशीनवरती ना आपण स्वस्तिक, कमळ आसन हे बनवू शकतो आणि हेच एका मार्केटमध्ये सेल करू शकतो। तर कमळ आसन बनवण्याची पद्धतसुद्धा एकदम सोपी आहे। त्याच्यासाठी लागणारं साहित्य मेन म्हणजे त्याच्यासाठी लेस लागते। तर ब्लाऊजचं जसे पीस असतात का, तशा पीसपासून सुद्धा कमळ आसन बनवू शकतो। किंवा त्याचं जे रेडीमेड मीटरवरती कपडा भेटतो तो सुद्धा आपण आणू शकतो। तो इझिली ना कोणत्याही कपड्याच्या शॉपमध्ये तो अवेलेबल असतो आणि एकदम कमी पैशामध्ये ना तो व्यवसाय सुरू केला जातो बघा। आणि त्याची प्राईस जर म्हणायला गेलं ना 250 ते 300 रुपयाला ना कमळ आसन भेटतात बघा। तर त्याच्या क्वालिटीवर असतं, त्याच्यानंतर त्याच्या साईजवरती डिपेंड असतं। आणि कमळ त्यानंतर स्वस्तिकचं जे आसन आहे का, ते सुद्धा आहे ना तुम्ही ऑनलाईन परचेस करू शकता। त्याच्यासाठी जे लागणारं साहित्य असतं ते स्वस्तिकचं जे बंडल आहे ते सुद्धा ऑनलाईन भेटतात किंवा ते ऑफलाईनसुद्धा एखाद्या स्टेशनरीमध्ये भेटून जातं। आणि जो वेलवेटचा कपडा आहे त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात बघा, एक वेलवेटचा कपडा असतो लालमधून आणि एक प्लेन असतो। तर त्याच्यामधून आहे ना तुम्ही छान असं क्वालिटीचं कपडा तुम्ही वापरू शकतात आणि ते तुम्ही ना स्वस्तिक
तुमच्या बिझनेसमध्ये ना हे सुद्धा करू शकतात. नेक्स्ट म्हणजे जे झेंडूची माळ असते बघा, जी आर्टिफिशियल असते, प्लॅस्टिकपासून बनवली जाते, तर ती सुद्धा तुम्ही घरगुती पद्धतीने तयार करू शकतात. आणि दिवाळी, दसरा किंवा गणपती, गौरी याच्या डेकोरेशनसाठी ना खूप जास्त त्याचा यूज होतो बघा, डेकोरेशनसाठी. तर मला तर असं वाटतं की ते बनवण्याची जी पद्धत आहे ती एकदम सोपी आहे पद्धत, तर कोणीही बनवू शकेल. तर ज्या प्लॅस्टिकच्या पिशव्या भेटतात बघा वेगवेगळ्या पद्धतीचे बघा, अशा म्हणून प्लॅस्टिकच्या पिशव्या भेटतात. तर वेगवेगळ्या रंगीबिरंगी भेटतात बघा एखाद्या किराणा दुकानामध्ये. तर त्या डझनवरती वगैरे पिशव्या भेटतात वाटतं. तर त्या तुम्ही मार्केटमधून घेऊन यायचं. त्याच्यानंतर आहे ना त्याच्यापासून आहे ना झेंडूचे जसे फुल असतात का तसे बनवू शकतात. त्याच्यानंतर त्याला माळा वगैरे मणी वगैरे लावू शकतात. तुमच्याकडे जी कला असेल ना तर तुम्ही ती कला वापरू शकतात. आणि नेक्स्ट म्हणजे आकाशकंदील. तर आकाशकंदील आता दिवाळी येत आहे, तर तुम्ही आत्तापासूनच एक आकाशकंदील बनवण्याचं जे आहे ना तुम्ही ते सुरुवात करू शकतात, किंवा ते स्टॉक पूर्ण करून का तुम्ही ठेवू शकतात. तर असं म्हणजे असं आहे की ते खराब होत नाही. त्यानंतर त्याचा वास वगैरे येत नाही. आता ते अन्नपदार्थ वगैरे काहीच नाही आहे, नाही का. तर आकाशकंदील बनवण्यासाठी ना ते सुद्धा एकदम सोपी पद्धत असते बघा. एकदम कमीत कमी खर्चामध्ये ना आकाशकंदील आपण बनवू शकतो घरगुती. तर त्याला डिझाईन वगैरे कशी करायची काय हे आपल्याकडे असतं. तर जे प्लेनवालं मार्कशीट असतं ना ते तुम्ही ना 5 ते 10 रुपयाला ना ते पेपर असतं एकदम जाडवाला. तर तो तुम्ही ना एखाद्या स्टेशनरीमधून किंवा जिथे ना वह्या पुस्तकं भेटतात ना तर तिथून का तुम्ही ते अवेलेबल करू शकतात. तिथं तुम्हाला काय काय लागतं, चिकटपट्टी वगैरे, त्यानंतर फेमिक्विक लागतो, फेमिकॉल लागतो, त्यानंतर चमकीचे कलर लागतात, वॉटरप्रूफ कलरसुद्धा लागतात. ते सुद्धा तुम्ही ना तिथून अवेलेबल म्हणजे घेऊ शकतात. आणि ना जसं लागेल तसं आकाशकंदिलांचा आहे ना आकार वगैरे देऊ शकतात. तो एकदम छोट्यापासून किंवा मोठ्यापासून आकाशकंदील तुम्ही बनवू शकता बघा. आणि एवढे व्यवसाय जर तुम्ही केले ना तर घरच्या घरी बघा याच्यातून भरपूर असे ना पैसा भेटतो. आणि तुम्ही हा स्टॉक पूर्ण तयार करून ठेवायचा. आता दिवाळी 1 महिना किंवा 2 महिना म्हणजे 1 ते 1.5 महिन्याच्या राहिली ना, 1 ते 1.5 महिना राहिली ना, तेव्हाच का मार्केटमध्ये ना आपल्याला विविध प्रकारचे ना आकाशकंदील बघायला भेटतात. तर तुम्ही सुद्धा तुमचे आकाशकंदील जे बनवलेले असतात ना आत्तापासूनच सुरुवात करा. तर ते तुम्ही मार्केटमध्ये लगेच आणू शकतात. आणि क्वालिटी मात्र एकदम व्यवस्थित ठेवायची. आणि जो चमकीचा पेपर असतो ना तर त्याचेसुद्धा आकाशकंदील एकदम छान होतात बघा. तर मी जेव्हा बनवेल ना तेव्हा तुमच्यासोबत नक्कीच मी शेअर करणार आहे. तर हा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ. तर मला असं वाटतं की थोडासा जरी तुम्हाला हेल्पफुल जर वाटला असेल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.